इतिहासाची राख करू नका. माळीवाडा वेस बचावासाठी राष्ट्रवादीचा एल्गार. बुलडोझर आणाल तर आम्ही आडवे पडू. माळीवाडा वेससाठी राष्ट्रवादीचा आक्रमक निषेध. महापालिकेच्या मनमानी आणि इतिहास विरोधी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. माळीवाडा येथील तब्बल 500 वर्षांची पुरातन वेस पाडण्याच्या हालचालींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध नोंदवला आहे. वेस नव्हे, हा आमचा अभिमान आहे. पुरातन वारसा नष्ट करून इतिहासाची राख करू नका, अशी ठाम घोषणा देत कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. महापालिकेने जर बुलडोझर चालवण्याचा प्रयत्न केला तर बुलडोझर खाली झोपूनही वेस वाचवू, असा थेट इशाराच आंदोलकांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका करत हा वारसा नष्ट करण्याचा डाव कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतिहासाशी गद्दारी करणाऱ्या प्रशासनाविरोधात लढा अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार आंदोलनातून व्यक्त झाला. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आपण सगळे 2 दिवसापासून ऐकतोय की अहिल्यानगर शहराची ऐतिहासिक जी खून आहे माळीवाडा वेस, जिथं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे, या वेस पाडण्याचा एक डाव ही महानगरपालिका प्रशासन करत आहे. मी डाव यासाठी म्हणतोय, खऱ्या अर्थाने ही ऐतिहासिक असलेली खून आहे. याला खऱ्या अर्थाने राज्य पुरातन खात्याचं खऱ्या अर्थाने परवानगी लागती. वेळोवेळी जर बघितलं 40 वर्षापूर्वी देखील या महानगरपालिका प्रशासनाचा जो निर्णय होता तो धुडकून लावला कोर्टाने. आता मला या ठिकाणी आयुक्त यशवंत डागेंना या ठिकाणी विचारायचंय, 4 लोकांच्या ज्या हरकती आल्या त्या हरकतींपेक्षा 40 लाख जे अहिल्यानगर जिल्ह्याचे नागरिक आहेत त्यांच्या भावना तुम्ही जमीनदोस्त करणार आहात का? हे खऱ्या अर्थाने मोठा माझा प्रश्न आहे. कारण आज सुद्धा जर बघितलं सकाळपासून हजारोच्या संख्येने ही माळीवाडा वेस पाडण्याचा विरोध हजारोच्या संख्येने नगरकरांनी केला. त्याच्यामुळं आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या महानगरपालिकेच्या भूमिकेचा या ठिकाणी विरोध दर्शवतो. आणि जर याला कदाचित अशा हुकुमशाही पद्धतीने प्रशासक म्हणून आयुक्त साहेब वागत असतील तर त्या ठिकाणी जरी तुम्ही बुलडोझर आणून या ठिकाणी आणला तर आम्ही त्या ठिकाणी खाली झोपून या गोष्टीचा विरोध करू. या कदापि नगरकरांच्या भावना ज्या जुडलेल्या आहेत, या सगळ्या ऐतिहासिक खून आहेत. जशी नेहरू मार्केट काही दिवसापूर्वी पाडण्यात आलं होतं, त्याला देखील आमचे संजीव भाऊ यांनी सगळ्यांनी विरोध केला. पुढे काय झालं ते अजून सुद्धा याच्यामध्ये महानगरपालिका प्रशासनाने अशा कितीतरी गोष्टी आहेत. या महानगरपालिका प्रशासनाला सत्ताधाऱ्यांचं दडपण वेळोवेळी जाणवतं, हे नगरकरांना आज दिसायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मला या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेबांना या ठिकाणी आम्ही विचारू इच्छितो की आयुक्त यशवंत डांगेंशी एवढी जी 500 वर्षापासूनची जी ऐतिहासिक वास्तू आहे, यांना आपण एक प्रश्न विचारणार आहात का की ही खून या ठिकाणी जमीनदोस्त करणार आहात का? कारण जाहीररित्या हे काही सांगत नाही, एखादा निर्णय लादायचा जनतेवर कुठेतरी ज्याच्याशी भावना जुडलेल्या आहेत, तो कदापि अशा प्रकारच्या चुकीच्या या निर्णयावर आम्ही कायम या ठिकाणी विरोध करत राहू. परवानगी हे तुम्ही आम्ही किंवा ते 4 लोक कोणी देऊ शकत नाही. जर त्या ठिकाणी हरकती घ्यायच्या होत्या तर मला तरी जे राजकारण किंवा समाजकारण किंवा प्रशासनाचं काही कळतं, तर या ठिकाणी प्रशासनाने पहिले हरकत काढून प्रसिद्ध पत्रक काढलं पाहिजे होतं, त्याच्यावर हरकत घेतली पाहिजे होती. आणि दुसरंच प्रसिद्ध पत्रक काढतात त्या ठिकाणी पहिले की एक जाहिरात देतात छोटीशी. तर हे अशा पद्धतीचं प्रशासनाचं कामकाज नसतं. हे एकदम चुकीचं कामकाज चाललं आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून हे कामकाज चालू आहे, असं त्या ठिकाणी आमचा आरोप आहे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.